जामी देण्यासाठी आदरणीय श्रीकांत आंबेडकर आज आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। या महाराष्ट्राची परिस्थिती गेली आपण 10 वर्षापासून बघतोय। बीजेपी असेल, काँग्रेस असेल, शिंदे गट असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, इतर सर्व पक्ष या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मागासवर्गीयाचं शोषण करताना आपल्याला दिसतात। आणि त्याला जर त्याच्या छातीवर जर बसून जर याला जर वाचा फोडण्याचं काम जर या समस्त महाराष्ट्र भारतामध्ये जर कोणी केला असेल ते फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत। आणि आम्हाला म्हणले, आम्हाला सांगितलं हे बाटणार विकणारा समाज आहे, हा मटणार विकणारा समाज आहे आणि हा 500 आणि 1000 रुपये विकणारा समाज आहे। आम्हाला हे गाल बोट लावण्यात आलं। यांना काय माहित होतं? अरे मदमस्त मस्तानलेल्या जनावरांच्या कातडी सोडून खाणारे आम्ही अवलादी आहोत। आम्ही या बाटली आणि या पैशावर विकणारे आम्ही अवलादी आहोत। तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन चालणारे आम्ही अवलादी आहोत। या महाराष्ट्राची परिस्थिती आज काय आहे? काँग्रेसचा 75 वर्ष सत्ता उपभोगली। या देशावरती 76 लाख करोड रुपये कर्ज येणाऱ्या 75 वर्षाच्या आधी होतं। आणि आताची जर परिस्थिती जर या भारतामध्ये जर बघितली तर 255 लाख करोड कर्ज या भारतावरती आहे। आणि कोणाच्या खिशातून उठायले? पेट्रोलचा भाव वाढवायचा, गॅस सिलेंडरचा भाव वाढवायचा, साखर वाढवायची, सोयाबीनला भाव कमी द्यायचा, हे सगळं आणि सगळं शोषण जर या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तरी बीजेपी सरकार शिंदेगडाची सरकार करत आहे। आणि याला वाटतं फोटाचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे। याची दखल आपण घेतली पाहिजे। मला या व्यासपीठावर पूर्ण जबाबदारीने आज बोलायचं आहे। गेली 5-10 वर्षापासून कळमनुरी विधानसभेचे असलेले आमदार संतोषरावजी बांगर यांनी एक नाटक केलेलं आहे। नाटक, ते नाटक मला वाटतं सगळ्यांनी बघितलं असेल। त्यांचं नाटक एवढं भयानक असते, एवढं भयानक असते। प्रत्येक भाषणात बघतो निळा रुमाल, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या साखरा आणि प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचं गाणं। आता कमी नाही नोटाला, अगदी सोन्याची नोटाला। अहो भामटे आमदार साहेब, विपश्यना केंद्र तुम्ही नाटक केलं आमच्या कळमनुरी तालुक्यात, त्याचं उत्तर आम्हाला कोण देणार? कळमनुरी विधानसभेमध्ये तुम्ही आमचे मागासवर्गीयाचं मतदार ओढण्यासाठी आणि आमचे काही भामटे दलाल दादा प्रमुख म्हणून नारायण भामट्यांनी केला 47 कोटी रुपयाचं उपोषणा केंद्र विसव खर्चातून उभं करायला होती। आणि हळूच टेबलाच्या खालून शासनाकडून 47 कोटी मंजूर करून घेतले। याचं नाटक वंचित बहुजन आघाडीने हाणून पाडलं। जमीन 3 एकर, पॉपलेटवर 4 एकर जमीन दिली म्हणून याचा नारा आज 7-12 एकरची सोबत तुम्हाला दाखवण्यासाठी। हे नाटकी आमदार आहे आमच्या कळमनुरी विधानसभेला भेटलाय। हे नाटकी आमदार 1.5 वर्ष झाले गावात सेकंड टर्म व्हायची, 1.5 वर्ष झाली आमदारानं साधी त्या विपश्यना केंद्रामध्ये सुजय भाऊ या भामट्या आमदारांसाठी ईट सुद्धा तिथं लावली नाही। आणि आदरणीय भीमराव आंबेडकरांचं नाव तिने याला वापरलं, हा आमदार आहे। आणि मला इथं खास करून बुद्धिस्ट बांधवांना सांगायचंय